अकोल्यात आज शिवसेना ठाकरे गटाने मोठं शक्ती प्रदर्शन करीत आपल्या उमेदवारांचे अर्ज भरले। अकोल्यात ठाकरेंची शिवसेना स्वबळावर 50 जागा लढवणार आहे। आज शहराचे ग्रामदैवत असलेल्या राजेश्वराचे दर्शन घेत ठाकरे गटाच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते आणि आमदार नितीन देशमुख यांनी जुने शहर भागात पायी रॅली काढत मोठे शक्ती प्रदर्शन केले। ठाकरेंच्या शिवसेनेने महाविकास आघाडीत न लढता अकोला शहरात स्वबळावर 50 उमेदवार उभे केले आहेत। निश्चितपणे ह्या शहरामध्ये उद्धव ठाकरेची शिवसेना प्रचंड मताधिक्यानं या महानगरपालिकेवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही। काय म्हणाल, महाविकास आघाडी नाही झाली, सेपरेट लढताय असं म्हणता येणार नाही। महाविकास आघाडी झाली नाही। ज्या ठिकाणी आमचे उमेदवार नसतील त्या ठिकाणी आम्ही काँग्रेसला राष्ट्रवादीला मदत करू, ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नसतील त्या ठिकाणी ते आम्हाला करणार आहेत। काय म्हणाल, या महापालिकेत कसा संग्राम होईल? निश्चितपणे या अकोल्यातली जनता या ठिकाणी भ्रष्टाचाराला कंटाळलेली आहे, दहशतवाद्यांना कंटाळलेली आहे। या ठिकाणी या शहरातला तरुण मुलगा मुलगी असुरक्षित आहे। भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी सरकार होतं, खासदार आमदार महाराष्ट्रामध्ये सरकार, केंद्रात सरकार, तरी ह्या ठिकाणचा शाळेतला तरुण मुलगा मुलगी इथं असुरक्षित आहे। शिवसेना आल्याबरोबर ह्या तरुण मुला मुलींना या ठिकाणी संरक्षण देईल।